होऊ शकलं नाही तर पूर्ण जर कोणावर दोष जात असेल तर तो राजघराण्यावर जातो. कारण त्यांना त्याच्या बदली जागा त्यांनी मागितली, ती देण्याचा मी कॅबिनेटमध्ये सुद्धा ठराव करून आणला. तरी पण आपल्या कदाचित त्यांच्यामध्ये बहिणीला वगैरे हिस्सा द्यावा लागतो म्हणून त्यांनी काही अटी घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये, आणि त्या अटी त्यांच्या बहिणीला मान्य नव्हत्या. आता शेवटी असं गोष्ट आहे की जे लोकहिताचं आहे त्याच्यासाठी आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करायला लागते, आणि ती केली नाही तर मग ते चुकीचं ठरतं. आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात जमीन द्यायची केली असूनसुद्धा केवळ तांत्रिक बाबीसाठी हा प्रकल्प 5 वर्ष त्यांनी अडवून ठेवलेला आहे. मल्टीस्पेशालिटीसाठी बजेट मंजूर आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची एजन्सी फायनलाईज झालेली आहे. त्यांना जर खरोखर लोकहिताची काळजी होती तर त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे होता असं मला वाटतं. कारण शासनाची जागा 50% दिल्यानंतर आणि अडवून धरणं हे सपशेल चुकीचं आहे. तीच बाब मोती तलावाची आहे. मोती तलाव हे सावंतवाडीचं भूषण आहे. मोती तलाव आपल्या मालकीचा आहे अशी त्यांनी केस घातलेली आहे. आज जर त्यांच्याच घरातली एखादी व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसेल तर मग मोती तलाव नगरपालिकेच्या मालकीचा राहील की नाही हा मुळात प्रश्न निर्माण होतो. आणि मोती तलाव हे सावंतवाडीच्या सौंदर्याचं केंद्रस्थान आहे. मोती तलावाचं जर सौंदर्य नष्ट झालं आणि त्या ठिकाणी जर उद्या रिअल इस्टेट तयार झाली तर मग सावंतवाडीचं मुळात स्वरूपच पूर्ण बदलून जाईल. याचा सावंतवाडीच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाने विचार केला पाहिजे. आणि जिथं जनहित असतं तिथं आपण सुद्धा जनतेबरोबर राहिलं पाहिजे, हे सुद्धा राजघराण्यांनी समजलं पाहिजे. मी राजघराण्यावर कधीही टीका करत नाही, मी टीकेपासून अलिप्त असतो. परंतु या 2 वस्तुस्थिती आहेत, ह्या लोकांच्या समोर आल्याच पाहिजेत. लोकांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि नंतर मतदान केलं पाहिजे. जी बाब ह्याची आहे मोती तलावची तीच रेस्ट हाऊसची सुद्धा आहे. रेस्ट हाऊसवर सुद्धा तशाच तऱ्हेची केस घालून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे रेस्ट हाऊसची कुठलीही डेव्हलपमेंट आम्हाला करता येत नाही. सावंतवाडीमध्ये अनेक ठिकाणी हे असं घडतं आहे, आणि हे असं घडता कामा नये. तर त्यांनीसुद्धा थोडंसं उदार मन दाखवलं पाहिजे, आणि जिथं लोकहिताचं आहे तिथं त्यांनी आपली उदारता दाखवली पाहिजे. ती आजपर्यंत तरी दाखवली गेली नाही. इतर सर्व बाबतीत माझं त्यांना कॉपरेशन असतं, त्यांचं मला असतं. त्याच्यामुळे मी राजघराण्यावर टीका कधी केली नाही किंवा पुढे सुद्धा करणार नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीच्या संदर्भातल्या आहेत. कारण केस घातल्या असताना तिथं इंटरेस्ट निर्माण होतो, आणि तो इंटरेस्ट जर नगरपालिकेच्या कायद्यामध्ये सुद्धा आहे की असा इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ नये असं नगरपालिकेच्या कायद्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच सावंतवाडीच्या सुजाण नागरिकांनी याच्या संदर्भात विचार करावा आणि मतदान करावं असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.